हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। जे काही वर्षातले 2-3 महत्त्वाचे सण असतात त्याच्यातला बकरी ईद हा जो आहे तो पण महत्त्वाचा सण आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला फार महत्त्व आहे आणि त्या अनुषंगानं आपण आज शांतता कमिटीची बैठक आज आयोजित केलेली आहे. नगर परिषदेचे बाकी पण बरेचसे अधिकारी आज उपस्थित असायला हवे होते, परंतु ते लोक नाही येत आलेले. त्याच्यामुळं आज आपण जनरल गोष्टींवरती चर्चा करू आणि जे काही स्पेसिफिक तुमचे इश्यूज आहेत, कारण अजूनही पाणी कुठं द्यायचे काय त्या जागांविषयीचे परमिशन वगैरे ते अजून पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून 1-2 काही मीटिंग पोलीस स्टेशनच्या स्तरावरती नगर परिषदेचे अधिकारी आणि तुमच्यातले मोजके काही 4-5 लोक अशा वेगळ्या मीटिंग आपल्याला घ्याव्या लागतात. कारण पाण्याचा प्रश्न आहे, जागांचा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड अजून क्लिअर झालेलं नाही आहे, नेमकं कुठं काय आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट अजून बाकी आहे आणि वेस्टेजची वाहतूक हे जे काही आपले इश्यूज आहेत त्या संदर्भामध्ये अजून परत एकदा आपण पोलीस स्टेशनला भुसावळ सिटीसाठी वेगळी मीटिंग घेऊ. ग्रामीण भागातले बरेचसे आपल्याकडं पोलीस पाटील पण आज उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी पण जनरल सूचना आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला परमिशन दिलेली आहे ज्या जागेची त्याच ठिकाणी कृपा करून कुर्बान्या त्याच ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे. जागा कृपा करून बदलू नका. अशा ठिकाणी ज्यावरून काही वाद निर्माण होऊ शकतो, वाद हा फक्त जो समाजातलाच नसतो, बऱ्याचदा वैयक्तिक 2 लोकांमधला वाद असतो, पण त्याला वेगळा रंग दिला जातो. असं होता काम नाही. त्याच्यामुळे शक्यतो वादग्रस्त जागा ज्या आहेत तिथून वाद होऊ शकतो अशा टाळल्या पाहिजे आणि जिथं आपल्याला परमिशन दिले त्याच ठिकाणी त्या कुर्बान्या दिल्या पाहिजे. दुसरं, गोवंशासंदर्भातला कायदा आहे. तुम्ही वर्षानुवर्ष आता बकरी ईद सेलिब्रेट करताय, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे की काही ज्या गोष्टी प्रतिबंधित आहेत त्या गोष्टी कृपा करून अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून पोलीस प्रशासनाला रेड करावी लागेल. 15 दिवसांखाली आम्ही रेड केली आणि त्याच्यानंतर जेव्हाही केव्हा इन्फॉर्मेशन मिळेल आम्हाला की अशा पद्धतीचं काही इलिगल काम सुरू आहे, 100% त्याच्यावरती रेड होईल. रेड होऊन संबंधिताला अरेस्ट होईल. जी काही लिगल कारवाई आहे ती त्याच्यावर पोलीस प्रशासन करेल. त्याच्यामुळं त्या गोष्टींमध्ये कोणीही पडू नये. ज्या गोष्टी कायद्यानं अलाउड केलेल्या आहेत त्याच गोष्टी फक्त आपण त्या गोष्टींच्याच फक्त कुर्बानी द्यायच्या आहेत. गोवंशाच्या संदर्भात हे झालं. दुसरी गोष्ट, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी, म्हणजे प्राण्यांचं जो अधिनियम आहे आपला त्याच्या पण काही ठरलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे फक्त गोवंश सोडून बाकी जे काही प्राणी आहेत ते सुद्धा कोंडून ठेवणं एखाद्या रूममध्ये किंवा कोंडून त्याची वाहतूक करणं, प्राण्यांना इजा होईल अशा पद्धतीनं त्याची वाहतूक करणं हे सुद्धा कायद्यानं प्रतिबंधित आहे. ते सुद्धा टाळलं पाहिजे. ज्यावेळेस काही ट्रान्सपोर्ट होतं आहे प्राण्यांचं त्यावेळेस सुद्धा त्याला व्यवस्थित चारा पाणी हे सगळं मिळेल. जिथे कुठं तुम्ही ते बांधत असाल, मग बोकड असेल किंवा इतर काही असेल त्या ठिकाणी त्याला पाणी चारा ह्या गोष्टी पुरेशा असल्या पाहिजे, जागा पुरेशी असली पाहिजे. त्याच्यावरून सुद्धा आपल्यावर कारवाई होऊ शकते. एकंदरीत काय तर ह्या जे काही 2 कायदे आहेत, गोवंश रिलेटेड आणि प्राणी अधिनियम, या दोन्ही कायद्याच्या तरतुदी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेल्या आहेत की प्राण्याला कुठली त्रास नाही झाला पाहिजे आणि जे प्रतिबंधित आहेत गाय, बैल आणि वासरू याची कुठेही कत्तल होणार नाही आणि त्याच्यावरून काही लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण काय आहे की भुसावळला तसं लॉ अँड ऑर्डर किंवा अशा पद्धतीची काही हिस्ट्री नाही आहे. त्यामुळे आपल्याला तीच परंपरा कायम ठेवायची आहे जेणेकरून काही वाद वगैरे होणार नाही. दुसरी गोष्ट, प्राण्यांची ज्यावेळेस वाहतूक होते त्यावेळेस आपल्याकडे परवाना असणं, पावती असणं गरजेचं आहे. जिथून आपण विकत घेत आहे ती पावती असणं गरजेचं आहे. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आमची नाकाबंदी लागलेली आहे. त्या नाकाबंदीला जे पोलीस कर्मचारी आहेत ते वाहन अडवून चेक करत असतात. तर त्या कर्मचाऱ्यांशी कोणी हुज्जत घालू नका. कृपा करून इतरही लोकांना सांगा, तुमचे ड्रायव्हर्स वगैरे कोणी असतील त्यांनाही सांगा की लोक नाकाबंदीमध्ये चेक करतोय आम्ही, तर त्यांना व्यवस्थित सहकार्य करा आणि सहकार्य करून निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटी मीटिंगचे अध्यक्ष माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बालगोरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आपला हा जो सण आहे बकरी किंवा ईद उल अधा, हा जो सण आहे हा मुस्लिम धर्मियांमध्ये अतिशय पवित्र असा सण आहे. हा सण विशेषतः त्यागाचं प्रतीक आहे.
बकरी ईद हा एक प्रतिकात्मक हे आहे की जेव्हा प्रोफेट इब्राहिम यांनी अल्लाला जेव्हा हे केलं होतं, त्यांना मेसेज आला होता, तेव्हा त्यांनी आपली सर्वात प्रिय वस्तू जी आहे त्याचा त्याग करण्याचं ठरवलं. तर यावरून सर्व जे मुस्लिम बांधव आहेत, इतर धर्मीय आहेत, यांनी एक मोठी शिकवण घेण्याची गरज आहे की त्याग हे जीवनातलं सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. जर आपण या तत्वाचं पालन केलं तर वादविवाद किंवा कोणतीही गोष्ट कधीच होणार नाही. यामध्ये प्रशासनाकडून मी फक्त थोड्याशा काही गोष्टी हे करतो की आपण जेव्हा नमाज अदा करायला जातो तेव्हा मस्जिद किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, लोक लेट येतात आणि कोणत्याही ठिकाणी पार्किंग करून आपले वाहन पार्किंग करून धावत नमाज वगैरे करायला जातात. तर सर्वांनी आपणही मीटिंग घेऊन सर्वांना सूचना द्याव्यात की सर्वांनी लवकर येऊन व्यवस्थित पार्किंग करावी की ज्यामुळे इतर लोकांना तसेच वाहतुकीस अडचणी निर्माण होणार नाही. सर्वांना आपली नमाज शांततेत पार पडता येईल. तसेच सर्वांनी आपली कुर्बानी देताना स्वच्छतेचे तसेच नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेले सर्व जे नियम आहेत की कोणतीही कुर्बानी ही रस्त्यावर उघड्या जागेवर करू नये की ज्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, ती बंद जागेत करावी. बंद जागा नसेल तर नगरपालिकेकडून योग्य अशी जागा ठरवून घेऊन त्या ठिकाणी पडदे लावून अशा ठिकाणी आपली जी कुर्बानी आहे ती करावी. आपण कुर्बानी केल्यानंतर आपण जे मांसाची वाहतूक करतो तर ते झाकलेल्या स्वरूपात करावं, उघड्या स्वरूपात किंवा कुठेही रक्त वगैरे पडत जाईल अशा स्वरूपात करू नये अशी प्रशासनाकडून सर्वांना विनंती आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी आलेले सर्व नागरिक या नियमाबाबत निश्चितपणे अवगत आहात. प्रत्येक वेळी आपण तेच नियम आहेत कॅन्सल करायचे असेल डॉक्टर साहेबांकडून प्रॉपर त्याची एक रिसिप्ट काढा. डॉक्टर साहेब ठरवतील ते योग्य आहे का योग्य, त्याच्यानंतरच कर्तव्य. मागच्या वर्षी जो सर्वांनी शब्द पाळला होता शेवटपर्यंत त्या पद्धतीने लोक खरे उतरले होते. यावर्षी कुरेशी समाजाला आम्ही सकाळी मेजर पाऊस आहे निरोप देऊन सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. शेवटी आम्हाला तिथे रेड करावी लागली आणि शेवटी आम्ही तिथे कारवाई केली. तर परत आता शेवटचे 3-4 दिवस आहे, परत अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. कारवाई झाली तुम्हालाही माहिती, चर्चा होते, चर्चा झाली विनाकारण लोकांमध्ये ते चर्चा सुरू होते आणि विनाकारण आपलं जे भुसावळ आहे ते असं नाही आहे. वरणगावचं नाव खराब आहे, फिरपूरचं खराब आहे, मारोडचं खराब आहे, तिकडचे नावं खराब आहे, गावांचे नाव रावेरचं नाव खराब आहे. म्हणजे इथे नेहमी काही ना काही राईड होतो, काही ना काही मोठमोठ्या घटना घडतात. नशिराबाद आहे आपल्या भुसावळला, असं काहीच कालबोट आजपर्यंत लागलेलं नाही आहे. आणि कृपा करून या 2-4 लोकांमुळे पण लागू नका देऊ. माझं एवढंच सांगणं आहे मुस्लिम समाजाला आणि कुरेशी समाजाचे जे लोक आहेत त्यांनी माझं हेच सांगणं आहे की 2-4 लोकांमुळे काय होतं, विनाकारण वाद होतात. आम्ही ऑलरेडी 10 दिवसापूर्वी आम्ही वॉर्निंग दिली, तिथे येऊन गेलो, आमचे लोक येऊन गेले, तिथं सांगितलं की असं काही करू नका म्हणून. तरीसुद्धा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी DYSP साहेबांनी तिथे कारवाई केली. तर कृपा करून असं काही होऊ देऊ नका. आपला सण आहे, त्या एखाद दुसऱ्या घटनेमुळे आपल्यालाही माहिती आहे सण असतो, सोशल मीडिया तुम्ही बघतात, होतं तर नव्हतं होऊन जातं. 2 मिनिटात बातम्या टाकायला काही वेळ लागत नाही, त्याच्या खालच्या कमेंट्स एकदम चुकीच्या सुरू होऊन जातात आणि त्यामुळे आमच्या पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनावरचा ताण वाढतो. त्यामुळे आपले जे काही असे मुस्लिम बांधव असतील जे तुम्हाला विचारायला येतील कुरेशी समाजाला, तर यांचं काम आहे की तुम्ही त्यांना सांगा की असं काही करू नका. भुसावळ आहे आपलं, भुसावळला मी अजूनपर्यंत असं पाहिलेलं नाही की हिंदू मुस्लिम कुठेतरी वाद झाले आणि या वादाचं कारण हे घडायला नव्हतं असं मला वाटतं. तर नक्कीच तुम्ही पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचना नक्कीच पाळा आणि अशी काही चुकीची घटना करू नका. केली तर आम्ही नक्कीच एक कायदा आहे, सोडणार कोणालाच नाही. त्याच्यानंतर इतर काही अडचणी असतील यावेळेला 3-4 दिवसात बकरीद संदर्भात मी दरवेळेस येतो, आपलं इथे भेट देतो, सर्व ईदगांना भेट देतो आणि तिथे नियोजन समजून घेतो. तिथल्या काही नियोजनाबद्दल काही अडचण असेल, राहिला नगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न आहे, 5 लोकांची तुम्ही कमिटी करा आणि ती नक्कीच तिथे जा. आणि माझ्याकडे मी माझ्या वतीने आणि CTP डमाळे साहेब यांच्या वतीने आम्ही दोघं लोक मिळून आम्ही नगरपालिकेला नक्कीच पत्र देतो आणि ती कारवाई करून देतो. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील पोलीस पाटील आलेले, तुम्ही म्हणजे साखळी असेल, खडका असेल, साकेगाव असेल,
फेकरी असेल या भागात तुमचं जे काही नियोजन असेल, ही मीटिंग त्याच्यासाठीच घेतलेली आहे. तुमचं जे काही नियोजन असेल डॉक्टर साहेब पंचायत समितीला असेल, त्यामुळे तुमचाही विषय त्यांच्याकडे येतील. ग्रामीण अर्जात तसं हद्दीत तसं काही असेल तर नक्कीच त्यांची मदत घ्या, संबंधित ग्रामपंचायतची मदत घ्या आणि तुमच्या भागातल्या ज्या काही अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा. अजून इथं काही कोणाला अडचण आहे का? यहाँ पर सर एक अर्चन के ताल्लुक से मैं एक बात कहूँगा कि आपने अभी आए होंगे तो यहाँ पर ब्रिज के नीचे जो है बकरों का बाजार लगा है, उसकी वजह से जो आने जाने वालों को तकलीफ होती है. ऐसी सूरत में मेरी नगर पालिका प्रशासन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल इन्ना सलाती व नुसूकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन. दोस्तों बुज़ुर्गों, खुसूसियत के साथ शांतता कमेटी और भुसावल बाजारपेट के पुलिस अफसरान, सिटी पुलिस स्टेशन के अफसरान, नगर पालिका के अफसरान और दीगर शहर के ज़िम्मेदार हज़रात यहाँ पर मौजूद हैं. मैंने सूरह अनाम की आयत नंबर 162 को पढ़ने का शर्फ हासिल की, जिसमें अल्लाह का ऑर्डर अपने हबीब को होता है कि ऐ महबूब आप फरमा दीजिए कि मेरी नमाज, मेरी कुर्बानी, मेरा जीना और मरना अल्लाह के लिए. हर इंसान को पता है कि साल में एक बार किया जाने वाला अमल, जो कुर्बानी का अमल है, वह रहती दुनिया तक किया जाए. ज़माना इधर के उधर हो जाए लेकिन ये अमल ख़त्म नहीं हो. लेकिन यहाँ पर एक बात, कुरान का तर्जुमा आप पढ़ोगे तो आपको पता चलेगा कि चाहे नमाज हो, चाहे कुर्बानी हो, चाहे इंसान का मरना और जीना हो, ये खालिस अल्लाह के लिए. किसके लिए? अल्लाह. और अगर अल्लाह के लिए वाकई हमारी नीयत रहेगी इंशाअल्लाह तो ये कबूल भी होगा. और ज़र्रा बराबर अगर हमारी कुर्बानियों में रियाकारी पाई गई, दिखावा पाया गया, या किसी के मज़हब को ठेस पहुंचाने की दिल में ज़र्रा बराबर की अगर उसके उम्मीद पैदा होती है तो गोया कि उसकी कुर्बानी अल्लाह की बारगाह में उसके मुंह पर मार दी जाए. इसलिए कि जो हमारा मज़हब है वो अमन अमान वाला मज़हब है और हम जिनके मानने वाले हैं, जिनके उम्मती हैं, उनका अखलाक पूरी दुनिया के लोगों के लिए खुल्क अज़ीम है. सुभान अल्लाह. क्या है खुल्क अज़ीम? खुल्क अज़ीम का मतलब ये होता है कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से बेहतर किसी के अखलाक नहीं. सुभान अल्लाह. और कुरान ने खुद फरमाया है कि हमने महबूब आपको सारे आलमीन के लिए रहमत बनाकर के भेजा है. तो हम खुल्क अज़ीम वाले आका के मानने वाले हैं. हमारे हुजूर का अखलाक ये था कि अपने तो अपने, हुजूर ने गैरों को भी गले से लगाया है. सुभान. तो अपनी कुर्बानियों को करें, प्रशासन के दायरे में रहकर, हुकूमत के दायरे में रहकर. हमें हुकूमत की खिलाफ वर्जी नहीं करना है, इसलिए कि ये हमारा जो मुल्क है ये संविधान से चलता है और इसमें जीने के लिए लोगों को कुछ अहकामात लोगों के लिए नाफिज किए गए. तो हमें उसी के दायरे में रहकर हमारा वाजिब भी अदा करना है और ये प्रशासन का भी हमें साथ देना है और जो लोग कार्यकारी करते हैं उनको भी हमें रोकना है. अल्लाह ताला हमारी कुर्बानियों को आसानी के साथ अपनी बारगाह में कबूल फरमा लें और जो हम यहाँ पर आए अल्लाह हमारे आने को भी कबूल फरमा लें. वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. उपस्थित पुलिस अधिकारी हैं और यहाँ पर मौजूद आजी माजी नगर सेवक और हमारे दीगर उलमाए-ए-दीन, आपका इस शांतता कमेटी में आपका तहे दिल से स्वागत है. सर, आज से पिछले 1 साल पहले इसी मंच से हमने वाक साहब को जो आश्वासन दिया था कि पिछले साल भी ऐसा कोई अमल हमारे हाथ से नहीं होगा
जिससे प्रशासन को या बाजारपेट पुलिस स्टेशन को हमसे कोई दिक्कत हो, तो ये बात की गवाही हमारे वाक साहब खुद आपके सामने देंगे कि पिछले साल जिस तरीके से हमने शानदार तरीके से ईद बकरीद बनाई थी, हम इस साल भी उसी तरीके से बकरीद बनाएंगे। पहली बात तो हमारे अल्लाह आक़ा नामदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमको पैदा होने से लेकर तो हमारी तदफीन होने तक हमारी ज़िंदगी कैसी गुजरे, इसका एक नमूना हमारे सामने पेश किया है। जैसे कि मैं साहब की नज़र में भी बात लाऊंगा कि 1400 साल पहले अल्लाह के रसूल ने इरशाद फरमाया कि अगर तुम ईद का जाए तो एक रास्ते से जाए तो दूसरे रास्ते से वापस आए। तो ट्रैफिक के रूल्स तो अभी बने हैं हमारे सामने, लेकिन 1400 साल पहले अल्लाह के रसूल की ये चीज़ें जहन में थी और अल्लाह के ज़रिए से, अल्लाह की दी हुई मालूमात के ज़रिए से अल्लाह के रसूल ने हमारे सामने बात रखी कि ईदगाह जाए तो एक रास्ते से जाए और दूसरे रास्ते से वापस आए। हमारे जाने से किसी को तकलीफ़ ना हो, हमारे कोई ऐसा अमल ना हो जिसका दिल दुखे, जिसकी दिल आराज़ी हो। तो अल्हम्दुलिल्लाह मैं इस मंच से वाक साहब को और पुलिस प्रशासन को आश्वासन देता हूँ कि इसी वक्त हमारे जो भुसावल शहर के सभी भाई हैं वो ईद उल ज़ुहा की ईद जो है शानदार तरीके से, और ऐसा कोई काम जिससे हमारे प्रशासन को, ऊपर के अधिकारियों को, हमारे वाक साहब को नीचे देखना पड़े या उनको कोई तकलीफ हो, हमारे पुलिस प्रशासन आज तक हमें सहकार्य करते आए हैं और ये भविष्य में भी करेंगे और इस साल भी करेंगे। और हमारा अखलाकी फर्ज है कि हम हमारे बाजारपेट पुलिस स्टेशन के अंदर इस बार भी ऐसा ही रिकॉर्ड बनाएंगे कि हमारे ताल्लुक से, कुर्बानी के ताल्लुक से कोई ऐसा गुनाह दाखिल नहीं होगा। ऐसी मैं हमी देता हूँ और आप लोगों की तरफ से मैं आश्वासन देता हूँ पुलिस प्रशासन को कि आज शानदार तरीके से ईद मनाई जाएगी। ऐसा बोलकर मैं अपने को अल्फाज करूँगा। और कोई है जो अपनी बात करना चाहता है? कमेटी के प्रमुख बाजारपेट के पीआई का, शहर पुलिस स्टेशन के पीआई का और हमारे नगर पालिका के अधिकारी, मंच पे सभी हमारे धर्मगुरु और सामने उपस्थित मेरे सभी मुस्लिम समाज के जवाबदार व्यक्ति। अभी जैसे हमारे वकील साहब ने बताया कि हर साल की तरह इस साल भी कुर्बानी अच्छी तरह से मनाई जाएगी। वकील साहब, कुर्बानी बहुत ही अच्छी तरीके से मनाई जाएगी जैसा प्रशासन का आदेश रहेगा, आदेश के हिसाब से ही कुर्बानी होगी। लेकिन मुस्लिम समाज भुसावल शहर में जितना बड़ा है उतनी कुर्बानी नहीं होती है। जो कुर्बानी के लायक तो गरीब इंसान भी रहता है, लेकिन जिसकी माली हालत रहती है साहब वही कुर्बानी करता है। और इंशाल्लाह आने वाले कुर्बानी के टाइम में अभी हमारे सभी मुस्लिम भाइयों ने एक मन बना देता है कि अभी जो भी कुर्बानी होंगी तो बकरा ईद है तो बकरी की कुर्बानी होगी। ऐसी मैं सभी लोगों को गवाही भी देता हूँ और सभी लोगों ने मन भी बना दिया और बहुत से लोगों ने बकरे लाना शुरू भी कर दिए। और दूसरा विषय ऐसा साहब नगर पालिका मीटिंग में आती, मीटिंग के अंदर सारे मुद्दे नगर पालिका लिख भी लेती, लेकिन उसका अमलबजावनी होती नहीं, नगर पालिका अमलबजावनी करती नहीं। पुलिस ऐसा शानदार कमेटी कायदा आणि सुव्यवस्था की बिगड़ती पुलिस की है, नगर पालिका के अधिकारियों को नहीं है, कर्मचारियों को नहीं है। हर रमजान महीने में हमको पानी की दिक्कत होती है। ईद के दिन नगर पालिका पानी छोड़ती नहीं। और जो मुस्लिम एरिया है वहाँ हर जगह ईदगाह पे लाखों की, हजारों की संख्या में भीड़ जमती है। तो नगर पालिका ने अपने आरोग्य के अधिकारी ने साफ सफाई का ध्यान रखना चाहिए। जैसे पूरे शहर में पाउडर अच्छे से जितनी भी साफ सफाई हुई उससे करना चाहिए। ऐसे मैं नगर पालिका से भी विनती करूँगा और पुलिस प्रशासन से भी करूँगा साहब, ये नगर पालिका के कर्मचारी मीटिंग में हाँ बोल देते और नगर पालिका में उनको फोन लगा या जाके मिल के बोलो कि पानी की दिक्कत हो रही, पानी छोड़ो, तो उनका डिसिप्लिन में बताते। पहले तो भुसावल शहर में हमारे 2099 में रोज का पानी था भुसावल शहर में। अभी भुसावल शहर में पानी 8 दिन के बाद छोड़े जा रहा, कभी 10 दिन के बाद छोड़े जा रहा, कभी 15 दिन के बाद छोड़े जा रहा। वो तो एक ठीक है कि भुसावल की जो लोग संख्या, पूरे भारत की जो लोग संख्या है और भुसावल की तरह अभी विकट पानी कम से कम 50% के लोग अपने जार का पानी पी रहे, वो भी नगर पालिका के बचत हुए। तो मैं प्रशासन से विनती करूँगा सर ईद के दिन पानी छोड़ा जाए,
और मैं प्रशासन को सभी मुस्लिम जमात के सभी इसके जवाबदार लोगों हर साल की तरह इस साल भी बकरीद के मौके पे शांतता समिति की मीटिंग की जा रही है और इस मीटिंग का मकसद यही है कि शांतता के साथ हमारा त्यौहार संपन्न हो। और मैं हमारे पीआई साहब को और नगर पालिका के प्रशासन के लोगों को ये विश्वास दिलाता हूँ कि हर साल की तरह इस साल भी जैसा मुसलमानों की तरफ से शांतता और जुलूस के साथ ये मनाई जाती है वैसे ही मनाई जाएगी और ऐसा कोई काम और कार्य नहीं किया जाएगा जिससे हम वतनी भाइयों को उनकी आस्था पर ठेस पहुँचे। क्योंकि संवैधानिक और संविधान पर हमारे लॉ एंड ऑर्डर में जिस तरह से बताया गया उसी तरह से हम लोग चीज़ों को फॉलो करते आ रहे हैं और आगे भी करेंगे। क्योंकि इस्लाम ये नहीं सिखाता कि हम किसी के मज़हब को ठेस पहुँचाएँ। अल्लाह ताला ने खुद इरशाद फरमाया कि तुम ज़मीन वालों पे रहम करो, आसमान वाला तुम पर रहम करेगा। तो हमारे किसी भी अमल में ऐसा नहीं है कि हमारे यहाँ पे किसी को हम ठेस पहुँचाएँ, बल्कि हमारे इस्लाम में तो बाजू वाला जाने जो हमारा पड़ोसी है इसके भी इतने हुकूक बताए, मतलब इतनी जिम्मेदारियाँ बताई कि मायशा फरमाती कि मुझे डर लगने लगा कि कहीं इनको हमारी मिरास के अंदर शामिल न कर लिया जाए। मतलब अगर हमारा पड़ोसी भूखा है और हम पेट भर के खा रहे हैं तो उसका गुनाह भी हम पे आयद होगा, इस हमने उलमा इकराम से सुना है। तो इतना बड़ा अमल कि हम हमारे हम वतनी भाइयों के दिलों को ठेस पहुँचाए तो हम ऐसा काम कभी भी नहीं करेंगे। और जैसा लॉ एंड ऑर्डर में बताया गया, जैसा हमारे हुकूमत की तरफ से हमको ऑर्डर्स मिले इसी तरह से हम काम करते आए हैं और कुरैशी समाज की तरफ से मैं आपको आश्वासन देता हूँ सर कि उसी तरह से किया जाएगा। कोई ऐसा अमल नहीं किया जाएगा कि जिससे किसी की आस्था पे ठेस पहुँचे। 5 साल से वही हो रहा है। पिछली बार तो इसमें भी डालना था हमारा जो वैसे आधी गाड़ी लगाओगे बराबर है, उसके ऊपर ढका हुआ चाहिए, वो ओपन नहीं चाहिए। दुसरे अजून कुरैशी समाज काही अडचण आहे का? जब तक तुम बोलेंगे नहीं तब तक समझ में नहीं आ रहा। पानी का पाण्याचं कसं करायचं नियोजन? मागच्या वेळेस पाण्याचा प्रॉब्लेम करत होता ऑफिस पाण्यासाठी कुठे पाणी ठीक है। कोणत्या करो एक लेटर ला के दे दो, हम लेटर दे देंगे और आप भी 5 लोग जिम्मेदार लोग नगर पालिका में चले जाओ। आपण दरवर्षी बकरीद साजरा करतो की शासनाने जे वेळोवेळी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1995 सुधारणा 2015 याच्यात जे आपल्याला शासनाने वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्याच्या अनुसरून आपण दरवर्षी बकरीद साजरा करतो। त्या वर्षीची बकरीद सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने शांततेत साजरा करायची आहे। तर याच्यात आमच्याकडून दोन एक विषय असतात की कत्तलपूर्व आपल्या डॉक्टरांकडून आपण तपासणी करून घ्यायची, याच्यात एक सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं असतं कत्तलीसाठी ठीक आहे म्हणून। दुसरं की प्रत्येक कत्तल करणाऱ्या जनावराला वो किया जाए कि जो ब्लैक काटते तो इनको मजबूरन रोडों पे काटना पड़ता है, मतलब रोडों पे बेचना पड़ता है। उस पर कई लोग आपत्ति लेते हैं, जबकि वो ब्लैक है तो थोड़ा सा स्लेडर हाउस का लग करके काम कराइए ताकि और भी लोगों को दिक्कत ना हो। और जब तक इनको मतलब इतना स्टिक नहीं किया जाए क्योंकि जब ब्लैक बेचते हैं तो रोड पे नहीं बल्कि साइड में। और इनसे भी रिक्वेस्ट है कि ऐसा कोई काम ना करे कि आने जाने वालों को तकलीफ हो और किसी की दिल आज़ारी हो, किसी को ठेस पहुँचे। बिल्कुल आसानी के साथ उस काम को करें। और नगर पालिका से भी रिक्वेस्ट है कि वो जल्द से जल्द मिलकर स्लेडर हाउस का काम करके। अभी मैं रिक्वेस्ट करूँगा एडवोकेट एहतशाम अली साहब से। और एक बात हमारे नगर पालिका से वाकचौरे सर है, वाकचौरे सर मैं आपको एक बात बता रहा हूँ। वाकचौरे सर, वाकचौरे सर, वाकचौरे सर करून घ्या आणि येणाऱ्या बकरीदसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। और नगर पालिका के आरोग्य अधिकारी वाकचौरे सर से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि वो मार्गदर्शन करें। इसके बाद मार्गदर्शन करें।